रामकृष्ण हरी माऊली. हा बघा आमच्या शेतातील शेवगा, दिलच्या आकाराचा. आनंद वाटला या झाडाला पाहून. दोनच ब्रँचेस निघले आणि दोन्ही ब्रँचेस अशा झालेल्या आहेत की त्याच्यामध्ये बघा तुम्ही एक नंबर शेवगा असा झालेला आहे. लपकला शेवटी आणि प्रत्येक झाडाला फूल आणि प्रत्येक फुलाला शेंग. हे बघा तोडणीला आलेला आहे शेवगा 6 महिन्यानंतर आणि सेंद्रिय पद्धतीने केलेली शेती. हा पूर्ण शेवगा आणि शेवग्याच्या मधोमध हे टमाटे लावलेले आहेत. तर टमाट्याला भाव नसल्यामुळे टमाटे तसेच राहू दिले आणि काकडी लावून दिली पूर्ण 1 एकर. बघा आहारासाठी उत्तम असा, वारकरी संप्रदायासाठी ज्यांना मटण वगैरे खायचं वाटत नाही आहे आणि कुणाची जीवित हानी न करता, तर तुम्ही याच्यामध्ये सर्व असे गुण आहेत की मांसाहार करू नये. त्यासाठी निसर्गाने आपल्याला धन्वंतरी देवाने आपल्याला हेच दिलेलं आहे की कुठाचा जीवितहानी न करता तुम्ही याच्याद्वारे तुम्हाला प्रोटीन वगैरे, कॅल्शियम, सर्वात जास्त स्त्रोतही कॅल्शियम आहे, प्रोटीन आहे याच्यामध्ये शेवग्यामध्ये. पाहू शकता तुम्ही. हे बघा हे झाड बघा. ज्यांना कुणाला सहजन पावडर जरी लागली, मोरिंगा पावडर, तर मी हे कमी रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल करू शकतो. आणि तेही हे जे आपले लाईन दिसते तुम्हाला सागवानची, या सागवानच्या सावलीमध्येच मी प्राकृतिकरित्या पावडर तयार करतो. कुठलं वगैरे आपलं रासायनिक प्रक्रिया वगैरे काही होत नाही याच्यामध्ये. नाही कोण्या ड्रायरची आवश्यकता आपल्याला, कारण की आपल्याला प्रत्येक माणूस हा आयुर्वेदाचा प्रिय असा माणूसच माणसालाच आपल्याला अशा वनौषधीची माहिती द्यायची. आणि तेच माणसं मला फॉलो करीत आहेत माझ्या चॅनलला. आणि त्यांचे आरोग्यही जेवढेही माझ्यासोबत जुडलेले आहे त्यांच्या आरोग्याची काळजी माझ्या इकडे आहे. आणि असं आजपर्यंत मी झालं नाही की कुणाला की बा सल्ला सांगितला की तिचे पैसे मागितले, असं कधी झालेलं नाही आहे. जर असं कटलं वाटलं कोणाला तर माझी कमेंट ऑनलाईन चालूच राहतं, कधीही तुम्ही टाकू शकता. मी माझ्या यूट्यूब चॅनलला कधीही कमेंट बंद करत नाही आहे. तुमचे काही वाटेल जे प्रश्न असले ते टाकायचे हो, कारण की आपण खरं बोलतो, आपल्याला काही भिण्याची काही जरूरत नाही आहे. असलंही काही तर मी तुम्हाला समजावून सांगेल फोन करून. कधी व्हॉट्सअप नंबर माझा हाच आहे जो चॅनलवरती दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही सांगू शकता तुमच्या अडचणी असल्या काही. तो तर प्रोटीन असा भरपूर असा हा शेवगा आहे. आणि जर तुमच्या घरी झाड असेल तर याची चटणीसुद्धा तुम्ही खाऊ शकता. हो, चटणीमध्ये 1 नंबर. गर्भाशयाचे जर आजार असले, इन्फेक्शन असलं तर याच्यामधून हे निघते. पहा मित्रांनो, खूप दिवसाच्या बाद असा व्हिडिओ टाकलेला आहे मी. मांसाहार सोडा, काही पडलेलं नाही त्याच्यात कोणाची जीवित हानी करू. त्याच्यापेक्षा सर्वांना, आपल्या घरच्यांना, लहान बाळापासून जरी तुम्ही 12 महिन्याच्या वरती जर जो बाळ आहे त्या बाळाला जरी याचं सूप जरी पाजलं तुम्ही, तर तेही त्याच्यासाठी उत्तम असं दर्जाचं, दुधापेक्षाही पावरचं आहे. मातृदूध तर त्याचा तर काही कुठला तर वांदा नाही आहे. मातृदुधापेक्षा मोठं दूध कुठलंच नाही. शेवटी भगवान श्रीकृष्णाने सांगितलंच आहे, जर दुसरी आई जर म्हटली तर आपली गोमाता आहे. आणि गोमातेच्या नंतर जर तुम्हाला कुठल्याही बाळाला प्रोटीन व्हिटॅमिन जर लागत असेल तर याच्यापेक्षा प्रोटीन व्हिटॅमिन कुठलंच नाही. सूप जर पाहिजे असलं तर सूप याचंच पाजायचं शेवग्याचं. आणि याची पद्धती मी सांगतो तुम्हाला सूपाची कशी करायची. अर्धवट शेंगा उकळायच्या आणि त्याचं जे पाणी आहे, पण पाण्यामध्ये मीठ टाकावे पहिल्यांदा. आणि मीठ टाकताना शेंदे मिठाची चव टाकायची त्याच्यामध्ये, बाकी दुसरं काही टाकू नये. आणि झालेलं सूप हे तांबा किंवा पितळच्या गडव्यामध्ये, लोट्यामध्ये तुम्ही टाकून थंड करावे. नंतर बाळाला चम्मचने पाजावे. आणि त्या बाळात आणि इतर बाळात हड्डीने काय फरक पडतो आणि तंदुरुस्त बाळ कसं आपलं बाळ कृष्णासारखं बाळ तयार होते. आणि तुम्हाला त्याची जे तब्येत वगैरे, वारंवार शिंका, सर्दी, खोकला हे पूर्ण त्या बाळाचं नाहीसं होऊन जाणार. पण कधीही याची तुटवता येऊ नये या शेंगांची. तर आपल्याला नेहमीसाठी याचं जर संगोपन करायचं असलं शेंगांचं, तर ह्या शेंगा हिरव्या आणि तुकडे करून सावलीमध्ये वाळून ठेवा. आणि जेव्हा लागलं तेव्हा, कोणाचंही बाळ असे ना, जर वारंवार जर बिमार पडत असेल, तर कुठलं व्हायरस इन्फेक्शन होत असेल, तर त्याच्यासाठी
उपयुक्त असा हा शेवगा. माझ्याकडे तरी हायब्रिड शेवगा आहे. नाविलाजानं कसं आहे, सर्वच काही मी जर करायला लागलो तर मी धुळीला जाऊ शकतो. कारण गावरान शेवगा जर म्हटलं तर कोणी त्याला भाव देत नाही आणि 12 महिन्यातून एक वेळा येतो. तर त्या कारणानं मलाही माझी आर्थिक परिस्थिती सहन करावं लागते. त्या कारणानं नाविलाजानं मी हा हायब्रिड शेवगा हा बाजारपेठेसाठी पेरलेला आहे मी. तर तुमच्याकडे जर गावरान शेवगा सापडला तर फारच चांगला आहे. शेवग्याचं पान, मूळ, खोड, साल वगैरे सर्व काही आयुर्वेदामध्ये तुम्ही बिलीव्ह करू शकत नसाल की याचं एकही काहीच वाया जाऊ शकत नाही. तुम्ही याच्याखाली झोप जरी घेतली तर तुमची निद्रा जी आहे तर निद्रा अशा प्रकारे निद्रा लागते की जसं काही तुम्ही कुचित जशी प्रत्येक मनुष्याला वर्षातून 1-2 वेळा अशी झोप येते की कोणा आवाज दिला तर उठू शकत नाही, त्याच प्रकारे झोप याच्यामध्ये लागते. आणि तुमचं माइग्रेनचा जो आजार असतो तो आजारही याच्यामुळेच जातो. तुम्ही शेवग्याची साल जर ठेसून जर डोक्यावरती लावली, थोडी आग होते लक्ष ठेवायचं तर होऊ द्यायची. आपल्या प्रमाणानुसार आपण शेवग्याची साल डोक्याला जर माइग्रेनचाही आजार चालला जातो. तर मी सर्व मराठी बांधवांना एकच या व्हिडिओद्वारे सांगण्याची इच्छा आहे की मांसाहार टाळा तुम्ही. मांसाहारामुळे आता ब्लॉकेजही वाढणं चालू झालेलं आहे. विनाकारण त्याच्यामध्ये जास्तीचा मसाला घातल्यामुळेही शरीराचं जे ॲसिडिटी लेवल वाढते आणि त्याच्यानंतर ब्लॉकेज होऊन तुम्हाला हार्ट ऑपरेशन करावं लागतात. तर जेणेकरून माझी एकच विनंती आहे की सगळ्यांनी भावांनो, कोणी असो, की आपल्या मुलाबाळांना, येणाऱ्या पिढींना मांसाहारापासून दूर करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवणे आणि व्यतिरिक्त जर तुम्हाला कुठली माहिती लागली तर तेही कळवणे. ठीक आहे. जय शिवराय, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.